बाबानं त्या जवान जवान दोघीले लागे अंदर नेलं आणि आपल्याला आपण डंगऱ्या होतो तर लागे आपल्याला बाहेर काढून दिलं. म्हणत बाबाचा जप करा तुम्ही. हे असं कसं? आपल्याच्यानं बाबाची सेवा होत होती का? मग बाबानं बरोबर निवडल्या जवान जवान पठळ्या. नाही हो बाई, हे नाही पटलं पण मला बाबाचं कसं नजरेत सगळे समान असतात. हे असं नसते माय बाई दोघीले अंदर लागे चौघीले बाहेर आपल्याला. मला नाही पटलं बाई हे असं. म्हणून बाई बाबानं असं काऊन केलं असेल काय माहित. त्या दोघीले अंदर नेला सेवा करायसाठी आणि आपल्याला लागे चौघीले बाहेर काढून दिलं. म्हणत तुम्ही जप करा जप. माझा जप कदलो करा आपण आणि आपल्याला सेवा कधी भेटेन मग बाबाची? कधी भेटेन सेवा आपल्याला? मग सेवा केली तर मेवा भेटेन ना आपल्याला. पण मग बाबा तर आपल्याला सेवेची संधीच नाही देऊन राहिले ना. मग हे असं कसं काय आता? हो ना माय बाई, आता त्याचं तर दोघीचं मस्त भलं होते माय बाई. आता त्यानं सेवा केली तर त्याला मेवा भेटेन ना. आणि आपल्याला काय भेटते? आपल्याला काहीच भेटत नाही. पण आपल्याला सेवेची संधी द्यायला पाहिजे होती हो माय बाई. बाबा बी काही आहेत बाई. आपण मस्त जप करतो बाबाचा, अलोक निरंजन बाबा की अलोक निरंजन बाबा की. आणि बाबानं पाहणं आपलं काहीच नाही पाहिलं. आता जवान पठळ्यासाठी बसत असल्यावर बाबा आपल्याला चान्स देईन का डंगऱ्या डुंगराईले? हे बी आपल्याला समजायला पाहिजेत ना. आणि आपल्या चान्स सेवा होईल का बाबाची? बाबानं आपला बी विचार केला. बाबाला असं वाटलं की ह्या बुड्या बाड्यात आता यायचं वय झालं, याच्याच्यानं आपली सेवा होईल काय, तो विचार केला बाबांना. म्हणून ते दोघीले निवडलं सेवा करायसाठी. आपला विचार करून काय फायदा? पण आपल्या मनाची शांती नाही झाली ना. मला तर असं वाटू राहिलं की आपण बी सेवा करायला पाहिजे होती बाबाची. अशी मनाभावापासून माझी इच्छा होती. पण बाबांना आता न करला आपल्याला. माई बी मनापासून इच्छा होती हो माई बाई बाबाची सेवा करायची. पण कायचं काही माय बाई तो एक तटीन होता का भरत्या कोण होता तो बी म्हणे म्हाताऱ्या माणसाने जप करा म्हणे बाबाचा. आणि जे जवान चांगले असतील म्हणे ते बाबाची सेवा करतील. मग आपल्या इच्छेचं काय? आता आपली बी चौघीची बी मनाभावापासून इच्छा होती की नाही की बाबाची सेवा करा आपण नबी, बाबाची आरती करा. ते शिवलेची बायको बी वय सटसट करते ना. तिला वाटते की बस बाबाची सेवा आपणच केली पाहिजे, आपल्यालाच मेवा भेटला पाहिजे. अशी आहे तिच्या मनाचं हे. म्हटलं माहित आहे काय ते काय धड आहे का? हो बाई, ते पुढेच करते. तिले तर असं वाटते की या डोंगरायले बाबाची सेवाच नाही भेटली पाहिजे आणि आपल्यालाच सेवा भेटली पाहिजे. असंच होतं तिच्या मनात. तर मला असं वाटते. मग आता आपण काय करता? आपल्याला बाहेर दिलं काढून आता ते ना. मग काय करता आपण आता? बाबाची सेवा संपेपर्यंत आपण अटीच थांबू आणि अटीच वाट पाहू. आता बाबा म्हणतीनच अलोक निरंजन बाबा की जय. मग तेव्हा जाऊ आपण आता अंदर. आता बाबा कधी म्हणतील आणि कधी नाही माय बाई. आता कदलोक वाट पाहतं. आता बाबाची आता आपल्याला वाटच पाहिजे माय. अलोक निरंजन बाबा की जय असं कधी म्हणतील काय माहित. मस्त सेवा घडली असती हो माय बाबाची आपल्याला बी. पण त्या शिवल्याच्या बायकोने निरा पचका केला आपला. घुबड तोंडी उठून उभीच राहिली. आम्हीच जातो म्हणे दोघी, आम्हीच जातो सेवा करायला. आपण राहिलो चौघी अशाच. वाट पहा बाई मग आता बाबाची. आता बाबा कधी पुकारा देतात आपल्याला, आता सेवेची संधी कधी देतात. तर आता त्याचीच वाट पाहा लागेल आपल्याला. आता मनाला तर काही जाता येत नाही आपल्याला तरी माय बाई. आता बाबाची वाटच पाय नाही आता. नाही तर काय आपल्याला आता मनानं जाता येते. तर त्याने तर आपल्याला द्यायला काढून. जाऊ द्या, काही टेन्शन घेऊ नका. बाबा कधी ना कधी सेवेची संधी देतीनच आपल्याला. आज नाही तर काल देतीनच संधी. पण काही टेन्शन घेऊ नका माय बाई. बाबांना संधी द्यायला पाहिजे. आता बाबाच्या नजरेत कसं सगळं समान असते. देतीन बाबा सेवा आपल्याला बी. चला आता सावलीत उभं राहू. तिकड लोक उभं राहतात आता उन्हात. हा चला. अलोक निरंजन बाबा की जय. अलोक निरंजन बाबा की जय. हा काही प्रेमान सांगत नाही. याच्या कमळला लाता मारा लागतात आता. याचे नको उपटाच लागतात आपल्याला आता. आणा पेंचीस आणा. उपटे याचे नको. बा मी ना काही केलं नाही ना बा. मला काही घेणं देणं नाही. मी भंगारवाला माणूस आहे ना. मला काऊन पकडलं तुम्ही ना? नाही काऊन नको उपटता तुम्ही? तो पांड्या केसा आल्या. हा पांड्या शर्ट आला माणूस लय बेकार आहे बरं. काय उपटीन काही याची गॅरंटीच नाही. ते सारखे लय पाहिले त्या माणसानं. तर कसं मिट्टू सारखा जे काही असेल ते सांगून दे पट. त्यातून हिसकाच माहित नाही ना रे. म्हणून तो कसं नाही करून राहिला. त्याला बत्ती पाहिजेच नाही त्याला. बा तुम्ही मा हात धुवून मागे लागले हो बा. कशात काही नाही राजा. मला काहीच घेणं देणं नाही बा. कोणता बाबा कोणतं काय. मी भंगार घेतो बा इकत. तेव्हा लोक भंगार वाला आहो आम्ही. सांग ना हराम होरा. काय लाज वाटते की तुले? खरं सांग ना. जयदास भाऊ हा काही सांगत नाही राजा. त्याला सपाटे पाहिजे म्हणजे पाहिजे दादा. बजेट नाही जमत तसा. त्याची केस उपटाच लागतात दादा. त्याला आता आखरीचा चान्स देतो मी. कारबा सांगतो की नाही सांगत हे सांग तुम्हाला पहिले. आता सांगतो काय प्रेमानं. नाही तर मग कसं काय उपटीन तुझे मी याची गॅरंटी नाही बरं. तुम्ही कोण मा हात धुवून मागे लागले राजा? मी काही कोणाला ओळखत नाही बा. भंगारवाला मी सांगून राहिलो ना तुम्हाला. सोडून द्या बा. मला काले बांधलं तुम्ही ना. घेणं देणं पोट भरा धंदा मा भंगारचा. म्हणजे आता भंगार विकत घेणं गुन्हा झाला बा. लवा लोक भंगारवाला आहो ना मी. मला पकडलं बा तुम्ही म्हणतो. सांग बा सांग काय सांगू आता तुम्हाला. सांगा बा आता लवा लोकांचे भाव सांगू का तुम्हाला? जयदास भाऊ हा सांगतच नाही. महाराजचा चला आहे ना हा.
यानं तोंड उघडलं की त्याला माहिती आहे मारायला सपाटे बसतात म्हणून तो कसं तोंड उघडून नाही राहिला. भंगारवालाच करून राहिला तो. त्याला कसं हिसका दाखवाच लागते आता. ते बघ याचं टकलं भरा या तुम्ही. हा केस उपटू टकलं भरा याचं साल्या. नाही रे बा काही बोलून राहिला का तू. अरे याचं भंगारचं दुकान आहे ना, मग याचेच खांड करा. पण भंगारली का भंगारले. नाही तसं नाही. याले गरम तेलाच्या कढईमध्ये बसवा. हा याचे कशी भजे याचे. नाही बे उकडच्या पाण्यात याले बांधून सोडा. मग हा पा कसा करते तर सारच गळून पडते. मग याच केस मेस सारे मागचे उडचे. याले कसं गरम पाण्यात सोडा लागते वरून बांधून. एकटू सारखाच बोलते. हा जे काही आहे ते बरोबर सांगते. हे तर पुरे हात धुवून लागले बापा. का रे गड्या खरंच टाकतात का बा मला गरम पाण्यात. कोणी म्हणते कोळीत टाका, कोणी म्हणते केस उपटा, कोणी म्हणते काही, कोणी म्हणते खांडो भरा. खरंच करतात का बाई. खरंच करतात का. मला तसे दिसून राहिले बाय खांडो खराबे. उगा राहिले सांगू का देऊ का सांगून बाबाचा का जे काही आहे ते. आपल्याला सपाटे हा लागते. नाही रे बा सांगायला नाही बरोबर बंद पितो उघड पुढीन बा. टाका लागते तुला गरम पाण्यात. बा तुम्ही कोण हात धुवून लागले राजो माग. माग नका लागून बा. मी काहीच नाही गेलं ना. मी काहीच नाही गेलं. हा काही तसं ऐकत नाही. आता कसं याला हिसका शिकवाच लागते. प्रेमानं बस झाला आता याला विचारणं. याला कशा आता दणकी द्यायला लागतात. हा याला उलटा टांगा लागते. याचे नख उपटा लागतात, केस उपटा लागतात. म्हणजे एक एक प्रयोग आता याच्यावर करणं सुरू करायला लागते. तर हा कबलीत. नाही तसा कबलत नाही आता. हा ना देवीदास भाऊ आता याले तसं दुसरा तर काही पर्यायच नाही आपल्याचं. झोळा लागते आता याले. चेट्या लकलक्या घुसणे तुम्ही दोघं तिघे जा बाई जा तुम्ही. आम्ही काय शाळा करायची याची करतो आता. जा तुम्ही बाई. कोणी आलं गेलं सांग जा फक्त. हा तोंड वाशीन ना आता. तर आपण चला बाई. देवीदास भाऊ चांगला दाबून हा ना याले. चला येतो देवीदास भाऊ. आम्ही थांबतो बाई. कोणी आलं की सांगतो देतो मला आवाज. जा तुम्ही जा. आता याची शाळा करतो मी इथं ना माझी. की नाही सांगत तू ते एवढं सांग आता. किती बजेट बसावं लागते. काही नाही तर काय सांगू मी. पहिले याच्या छातळ्यात कुदून लाटणार याच्या छातळ्यात. छातळीच बाहेर पडली बाई. हा देवीदास भाऊ आता कुदून लाट मारतो छातळ्यात. कान तुम्ही आता जमलं गड्या. आता काही खरं नाही याचं. याला हवं नाही आता. मेलो मारू नका मला. छातीत मारू नका. मग सांग ना कबोल ना लवकर कबोल ना. काहीच नाही गेलं ना. घे आले आता. आले हातान घे. उपट याच्या डोक्या केस उपट धर याची बुची. हा देवीदास भाऊ हा उपटतो ना आता. घोसच्या घोस उपटतो केस. त्याचे केस उपटू यायला टाकलाच करतात गळ्यात. चांगला मजबूत हाण्याला पाहिजे ना रे. व मावन व बापा कसा वगारते. छातीत एक लाट बसली तर तरी अजून कबलून नाही राहिला साया. काय खायला काय माहित तेवढं यानं. पुरा आतल्या गाठीचा. नाही कबलीन ना तो. कुठे जाईन तो. एकच लाट खाल्ली त्यानं छातळल्या. त्याच्यात तो मावन व बापा करून राहिला तो. थांबा ना अजून तो पुढे पिक्चर बाकी आहे अजून. केस उपटू नका. मेलो उपट माव. कसा करते. उपटू नका. उपटा देवीदास भाऊ उपटा. घोसचे घोस उपटा देवीदास भाऊ. आता मजा येऊन राहिली गड्या. मार खाऊन राहिला आता. आली त्याची नानी स्वप्नात. आता तो लाईनवर होणार थोडासा. पण अजून बजेट बसायला राहिला त्याचा. गिनी रे सांगते की नाही भामटे. सांगते की लवकर सांग काय आहे सांग लवकर. भाऊ काही नाही राजा मला मारून राहिले तुम्ही. भाऊ मी भंगारवाला होता. भंगारवाला आहे की तू. भंगारवाला आहे की. बरं दगडू मारती याची आहे की नाही. पाहिजे नको उपटा आता. हा आणि मी मारते याच्या छाताळ्यात लात. गेला रे गड्या. हा बाळाच्या भात गेला आता भंगारवाला. हा आता शाकीर गेला आता काही खरं नाही याचं. आज हाकतेच नाही. हा पाहतो कबलल्या शिव यारे काही सोडत नाही. याचा पिशर आहेच नाही याचा. भाऊ पाहिजे नको उपटू ना भाऊ. काय ते काय मुके घ्या काय. खरं सांग ना मग काय आहे तो. लवकर सांग काय आहे तो. पिते उघड पा. चाल बाबाजन तुझे काय संबंध आहे. काय लवकर नाटक काय तुमचं बाबाजन तुझे. सांग लवकर सांग लवकर खबर. काय बस मग तुझ्या बजेट पुढचा होऊन जाईल. काय तर सांगतो मारू नका फक्त मला मारू नका सांगतो मी. आता मार खाल्ला तर आला लाईनवर. सांगतो राहिला. तू तर भंगारवाला होता ना रे. भंगारवाल्या. आता कसा आला लाईनवर.
जमलं रे गड्या, आला रे गड्या भंगारवाला राहील. आता सांगते बाबाची कुंडली. मार खाल्ला तर लक्षात आलं त्याच्या. मार खाल्ला की भाऊ अच्छे थंडे होतात. हा किस गली में खसखस आहे भाऊ. देवीचा भाऊचा झटका झाला काय. हा डोक्यात केस उपटले ना, दुखून राहिले हिना. सांगतो बाबा, सांगतो बा, चुकलं. सांगतो भाऊ, मारू नका भाऊ, मारू नका. लवकर वक लवकर. काय आता लवकर लवकर सांग. काय नव देवदास भाऊ, एवढ्या लवकर करायच्या. याच्यामुळे पहिले कंबळला 2-4 लाथा मारू द्या. या झोडून घेऊ द्या ना. डबल चान्स नाही येणार ना. हा जर बंद, यानं जर बंद सांगितलं वकला आटीसा, तर कसं मग याला मारता नाही येणार. आता पहिले मला झोडून घेऊ द्या. माझे हात खाजून राहिले. पाहिजे मारते बघला मारतच करते. मग आता कसं वायत्या गंगेत हात तर धुवून घ्या लागतील की नाही. देवदास भाऊले म्हणा घ्या झोडून. झोडू द्या चांगलं. नाही मारू नको त्याले, मारू नको. हा तो सांगून राहिला ना आता तोंडानं. सांगायला तयार आहे तो. सांग रे लवकर, सांग लवकर. भाडवीच्या सांग. बाबा आम्ही आहो जलातून सुटून येईल. आम्ही पहिले करत जा चोट्टे कामं. मग काय त्याच्यात आम्ही घडी पकडला जात जा. मग असं काहीतरी आम्ही रचलं आहे. मतलब बा तू पण बाबा मी कसं काय तू नको कसं कोण काय कसा काय मी सांगतो तुले. कसं होतं आमचं मॅटर. गेला आहे की तू ना. हा अजून सांग काय. मी गावातून कोणाचं काय समस्या काय आहे, कोण काय बोलते काय नाही, कोण कोण येऊन राहिलं मी सारा पत्ता देऊन टाकत जा पहिले. बाबा त्याच्यावर मग त्याचे भविष्य सांगत जा. असा होता हा खेळ सारा. पण आता तुम्ही पकडलं मले. तुम्ही ना आमचा बैदा फसवला ना सारा. लवकर उठ या रे चला. बाबाचा घ्या चला. आता बाबाचा पिशेर काढू ना. बाबाचा काढून पिशे चला. हो भाऊ तुम्हाला लागलं असेल तर काही देतो ना मी. पण कसं आमचा धंदा मोडू नका ना. बरा चालू आहे पद्धतशीर. काय काही पाहिजे. आम्ही फकणी असलं चालते. 2 टाइमचा खायला नाही भेटलं चालते. पण हे लुच्चीगिरीचे पैसे नाही पाहिजे आम्हाला. हे लुच्चे तर अजिबात नाही झालं. चाल लवकर उठ लवकर. अजून कंबळ्यात लाथा मारीन तुया. हो चला भाऊ. काय पाय रे कबूल लागेल साला लुच्चा हा पाय माराचा सोबते की नाही. मा बाप पण माई बी याच्या नांदी लागेल साले ह्या महाराजच्या. चला ना आता पाय ना कसं होते पुढे तर. पाय ना तू आता कशी फायटी काय. लवकर चल उठ लवकर. हो. बाबा तुमची सेवा आम्हाला घडून राहिली की नाही. आम्हाला लय चांगलं वाटून राहिलं. लय प्रसन्न वाटून राहिलं आम्हाला. बाबा तुम्ही ना आम्हाला अशी सेवेची संधी दिली की नाही. अशी आम्हाला अजूनही कोणा सेवेची संधी दिली नाही बाबा. आम्हाला खूप चांगलं वाटून राहिलं. खरंच बाबा खूप प्रसन्न वाटून राहिलं आम्हाला. आणि असं वाटून राहिलं की तुमची सेवा करत राहा. रोज सेवा करत राहा तुमची. मला चांगलंच वाटून राहिलं. मला कुठे चांगलं वाटून राहिलं बापा. वरती दाबा थोडं वरती दाबा. वरती दाबा. निरंजन. हो बाबा वरती दाबतो ना. वरती टोंग्याच्या वरतीच ना बाबा. टोंग्याच्या वरती. हो दाबा. चांगलं वाटते मला. दाबा करा. सेवा करा. चांगलं वाटते. हो बाबा हो तुमची पुरेपूर सेवा करतो बाबा. पुरेपूर सेवा करतो बाबा. राधा तू खूप छान मालिश करतो बाबा. डोक्याला एकदम आराम पडला मला. आराम शांत वाटून राहिलं बिलकुल. टेन्शन निवारण झालं. डोकं हलकं झालं माझं. हो राधा तू मालिश खूप छान करतो बाळा. छान करतो. हो बाबा अशीच मालिश मी रोज करत जाईन बाबा. तुमची रोज करत जाईन. फक्त मला सेवेची संधी देत जा बाबा. रोज तुमच्या सेवेची संधी देत जा बाबा. येईल संधी कोण सोडणार आहे. मला तर खूप चांगलं वाटून राहिलं. हो राधा हो तुला संधी. हो सेवा खूप छान सेवा करतो. पण तू छान करतो. तुझा हात फिरला ना एक नंबर चांगलं वाटते. बिलकुल आरामदायी. लोक निरंजनाची कृपा आहे. तुमची सेवा घडते. तुम्ही माझी सेवा करता. फक्त का राधाला सेवेची संधी देता का तुम्ही बाबा. मला नाही देत का बाबा रोज तुम्ही सेवेची संधी. अर्चना तू तर माझी पहिली शिष्य आहेस. तुला आता आधी बाबा सेवेची संधी आधी तुला. हो बाबा आम्हाला दोघीला सेवेची संधी देत जा तुम्ही रोज. आता ह्या गावातल्या बाया बी बाबा येत जातील आता तुमच्या जवळ. म्हणतील आम्हाला बाबा सेवेची संधी द्या. आम्हाला सेवेची संधी द्या बाबा. तुम्ही त्याला सेवेची संधी दिली की आम्ही दोघी कुठे जा मग बाबा. आम्ही सेवा कशी करा मग तुमची. त्याची काळजी करू नका. बाबाले तुमची सेवा चांगली पटली. तुमचीच पटली. दुसऱ्याची पटणार नाही. आणि मी काही दुसऱ्याला म्हणणार सुद्धा नाही. कितीही आग्रह केला तर दुसऱ्याला कोणाला सेवेची संधी देणार नाही. फक्त तुम्हाला सेवेची संधी. तुम्हाला तुमच्यासाठी राखीव आहे. हो बाबा बस आम्हाला एवढंच पाहिजे बाबा की कसं आम्हाला तुमची सेवेची संधी रोज भेटली पाहिजे. बस एवढंच पाहिजे बाबा. दुसरं मागणं काहीच नाही आमचं तुमच्याकडे.
हो अर्चना, हो हो हो, काळजी करू नको तू, काळजी नको करू. तुलाच सेवेची संधी भेटेन अर्चना, तुलाच तुलाच. अलक निरंजन बाबा की जय. अलक निरंजन. पाणी आला बाडीचा चांगलं होतं ना बा. धापधूप चालू रे वळगड्या. काय आता याचं? बोल भक्ता बोल, काय होतं भक्ता? आम्ही जरासं सूत बाळगणं बाबा. ह्या बायान मायान चाललेल्या का हातपाय दाबून घेऊन राहिला यायच्या जोडून. हा तिकडे लोक वाट पाहून राहिले न तुई पकडल्या गेलात बाबू मार खाशी सारखा गाऊपणा करून आला गाडीचा. बाबा चला ना आता, चला ना आपल्या आसन ग्रहण करा ना बाबा, चला ना. हा भक्तांची गर्दी होते तिकडे, भक्तांची गर्दी होते. चला ना बाबा, चला ना. निरंजन चला चला, सेवा बंद करा. अर्चना राधा सेवा बंद करा. जावा तुम्ही जावा, तुमच्या घरी जावा आता. बस झाली सेवा, बस झाली सेवा. आता बाबाचा टाइम झाला, बाबाचा टाइम झाला असणार जायचा. हो बाबा, तुम्ही म्हणसाल तसं बाबा, जातो आम्ही जातो. निरंजन चला चला भक्तगण, चला चला चला. पहिले राजा सरपंच हे नाही समजलं राजा की हा महाराज पद्धतशीर भविष्य सांगते कसं काय. हा सारं खरंच आहे ना बा. हा सारा मा भूतकाळ सांगितला ना त्यानं. बायको तुमचं ऐकत नाही, बायकोच्या पुढे चालत नाही. हा हे सारं क्लिअर केलं ना त्यानं. मला वाटलं की हा अंदाजी गोटे मारत असेल, पण त्यांना आता माही सांगितलं ना माझं किराणा दुकान आहे, माही उधारी जास्त होईल, 25 एकर जमीन आहे, ट्रॅक्टर आहे, सारं पद्धतशीर सांगितलं ना. माही तर गाडी चक्रात पडली वा. याचं आपण तर कसं हे म्हणजे खोटी उपटच करायला गेलो दोन तटीचा, पण ते झालं उलट झालं. त्यांना आपली सारी कुंडली सांगितली. नाही आपण तर खोटी उपटच करायला गेलतो ना, पण त्यानं सारी कुंडली सांगितली ना बा. मा बायकोचंही नाव सांगितलं, माझं काय आहे काय नाही तेही सांगितलं. हा गावात बंदे भांडणं मोडायला मीच पुढे असतो हे सारं सांगितलं. एवढं त्याला पता कसा काय लागला, पण कसं काय सांगितलं त्यानं. हा पहा सरपंच, मला तर गाडी राजा पुढच्या काळात पडायला आता. म्हणजे भाऊ काही ना काही झोल आहे ना. एवढा तर काही परफेक्ट सांगू शकत नाही माणूस, ठोके ठाके सांगते, पण एवढं तर काही भविष्य कोणाचं काही सांगत नाही कोणी. या महाराजच्या पत्यावर राहा लागते आपल्याला. काही ना काही खिचडी शिजून राहिली नाही. या महाराजच्या पोत्यावर तर राहूच ना आपण, पण हे बुडे सुसून नाही देऊन राहिले. त्याच्यापेक्षा तो शिवल्या. हा तोही मॅट करून राहिला. हा उठला सुटला आलं निरंजन माझा आका खाव आणला बा. डंगरेल नाही धंदा येईल, काम धंदे काही नाही. यायला भेटून राहिला निराधार, मग यायला काहीतरी आता पाहिजे जुगा. मग आता उठली सुटली मोठात अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन सुरू आपलं. दुसरे धंदे नाहीत ना काही. खप माणूस डवऱ्यावर गेला आणि पाय दुखली की बरोबर घरी गरम झपते माणूस, पण हे रिकाम सोडतात बुडे. नाही ना, पण हे बुडे कशा आवरा लागतील ना आपल्याला. लयच आहारी गेले ना त्या महाराजच्या. उठले सुटले की तटी. हा बंधाळात लावला आणि धिंगाणा करून बायले सांगतात की माणसाला सांगतात. हा 5-6 जण गँगाच्या गांगात घेऊन चालले महाराज दर्शनासाठी. हे कसं बंद गावासाठी त्याच नांदी लागेल ना. वावराचे कामं धामं राहिले, निंदणं राहिले, खुरपणं राहिलं, डवरे राहिले. मग वावरात येईन कोणी नाही महाराजच्या नाही लागतील. हे तर या महाराजचं भांडाफोड करावंच लागते आपल्याला. याचं पोत्त कोट करावंच लागते. नाही बुडे बाडे पहिले कसं यायला सांभाळा लागते आपल्याला. हे बुडे सुसून नाही देऊन राहिले साहायचं. त्या शिवल्याच्या मागच पोहून राहिले. हा तो गर्दी उठला सुटले गेलं निरंजन. आणि हे बुडे त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे निघले ना. हा उठले सुटले की महाराज. हा पहिले हे बुडे खरोखर आवरा लागतात आपल्याला, आणि मग काय ते महाराजचं भांडाफोड करावं लागते आपल्याला. अलक निरंजन बाबा की जय. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. बाबा आलंय अलक निरंजन. हे आलं बुड आलं कुदत झालं ना आता. हे असंच आहे. हे नाही के पिसाट व्हायला बुडे काहीच कामात राहिले नाही. हा उठले सुटली की अलक निरंजन अलक निरंजन. दिवसा पडल्या उठल्या सुटल्या सारं तेच. मी तर म्हणतो रात्री झपीतही काय अलक निरंजन करतात का काय माहिती. अलक निरंजन बाबा की जय. झालं ना आता, बस झाला जग. एवढे काही पावती नाहीत की बाबा तुम्हाला. ते काय माहित आहे बोंडस बाबा पावले ना बाबू आम्हाले रे. चालणं आरती आहे ना बाबाची. आता शिवलालनं मोठी आरती लिहिली बाबाची. चला आरती घ्यायले. बरे बाबाची आरती झाली का आता. कोणती आहे हो बाबा बुडे बा आरती. दोन पाणी प्या म्हणा बाबाचं. लिहिली ना आता शिवलालनं लिहिली बिन का पाहिली. आता कसं आता आरती घ्यायला जा ना आम्हाला बाबाची. हा कसं बाबा प्रसन्न होऊन राहिले. हा मग सारेचं भलं होऊन राहिलं. तुमचं इथं लोक भविष्य सांगितलं बाबानं, तरी लोक हे काय त्या करतात बाबा. पुढे बा पाहिजा बुरं घरी उपाशी राहिला की नाही तर तुम्हाला खाया प्यायला भेटणार नाही. अनाज बाबाच्या नांदी लागसान तर कसं. हा
अशी भोपाशी नाही राहा लागत. बाबाची कृपा आहे आमच्यावर. हा, बाबानं अलग निरंजन केलं की इकडे डम डम गहू येतील आमच्या घरी. हा, किराणा गहू सारं ओके मध्ये. हा, बाबाची कृपा आहे आमच्या. डमडम करता तर डंगडंग न करायचं काम पडलं पाहिजे. राम बोलो हा, जासान वर काही नांदी लागू नका. हा, आपलं काम करा. कामात राम आहे आपला. वावरात जात जा घरी येत जा. हा, उठली सुटली की तेच ते बस झालं ना. आता रोज रोज तेच लावलं निघ. गळ साऱ्या गावाचे अगव आहे रे गडे. हो, हा, तुमचा विश्वास पहिली नव्हता ना आताही नाही. अरे तुमचं खंदन तुमच्या तोंडावर भविष्य सांगितलं ना बाबा, तरी लोक तुम्हाला विश्वासच नाही. काळ्याच म्हणून राहिले बाबाच्या नावानं. झाले को थुले का तुमच्या नावानं. बोगस आहे तुम्ही. बाबा जायला पुरती तुमच्याशी बोलायली पुरत नाही. अलक निरंजन बाबा की जय. अलक निरंजन 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 अलक निरंजन. काय सांगून ऐकतात का हे डंगरे? हे पुरे बघले ना बाबानं पुरे हारी घेतली. त्याचा बंदोबस्त बसाच लागते काय नाही. आता चला तुम्ही सरपंच चला. चला नामदेरा. अरे दाम्या काही सूत आहे की नाही रे तुले? हा, त्या जवान बायातून अंदर नेल्या. हा, आणि त्या बुड्या काय म्हणत असतील काय तर महाराज का किती भावा नाही. काय विचार करत जाईन जरा. सांग मार खाशील नाही बाई. बाबा आता आपल्याला काहीच म्हणत नाही. कोणी लोफरही म्हणत नाही काहीच नाही. हा, कोणी आपली सेवा करायला तयारच असते. टेन्शन न घेऊ. तू काही मार नाही खा लागत. हा, कसं मारा जाऊ ना बाबाला कोण म्हणते? हा, कोण नाही म्हणत. दुसरी शक्ती येऊ मी. बा भरमात राहू नको बरं. कधी कसं हे वारं पलटीन तर काही सांगता येत नाही. कधी मार खा लागीन तर भांडा फुटलं की नाही बस धुवून नाही सालटत उडतीन बाबू. कसं या बाया फायच्या नांद नको लागू. बा हातपाय दाबून घेऊ नको त्याच्याजवळून. कसं एखाद्या जर काही केलं की नाही बस. तुला काही समजत नाही. तू हेमाड्या गोष्टी करू नको. आता कसं सेवेची संधी आली. एक तर आपल्याला लोक बाया भेटल्या नाही. हा, कसं आता दाबदोब करून देऊन राहिल्या त्या तर करून घ्यायचं माणसानं. टेन्शन नाही घ्यायचं. पाहिजे बाबा दाम्या दाबदुबच घेतो करू. नाही बस मग करशील पुढचा कार्यक्रम सुरू. कसं मार खायची लाईन काही धंदे काही करू नको. ते अलक निरंजनाची गुरुपा आली संधी तर पाहू पुढचं बी काय आहे तर. चानच भेटला तर काय करा लागते. दो मन हलके हे सारी मार खायचीच लाईन आहे रे भाऊ. ह्या बाया फायची नाटकं बंद कर बा. हटून यायला पाठवून देत जाय. कसं हे काही जास्त दिवस चालणार नाही बरं हा खेळ. तुला सांगून राहिलो कसं मा अनुभव सांगून राहिलो मी. हा, मी लय धंदे करून बसेलो आम्ही. पण ह्या कसं बायाच्या नांदीने लागलो मी अदलो. बायाच्या ह्याच्यात पडला माणूस की मारच खाणार. कुठचाच ठेवत नाहीत लोक. मोजतच नाही कितीक मारतात कितीक नाही. तर रगत पडत लोक असते. बा आपल्याला काही म्हणायचंच काम नाही बा. त्या बायाच तयार असतात ना. अलग निरंजन सेवा म्हटलं की लगेच 4-5 येतात. पण हात दाबू की पाय दाबू की डोकं दाबू की मुनकं दाबू. ज्या पटल्याच्या 2-3 येऊन जायच्या अंजोर आपल्या. अशी लाईन आहे ती. आपण म्हणून आलं का दुसरं काही. आपण फक्त अलग निरंजन सेवा केली की झालं. त्याच पैसे आपली काही चुकी आहे का? आपली चुकी आहे का? आता कसं मोफत भेटून राहिली सेवा तर काय हे चालत सांगून. आता बाया लय लागतं यार असतील. पण त्या भंड्यात पूर्ण होतो बाईचा नांद सोडून जर भाऊ बेकार नांद असत्या. बा अंदर बोललो पुन्हा. ठीक आहे बोललो. चाल अंदर चाल. हराम करा दे लवकर. आवाज देते आपण. त्या बाबा येतो अलग निरंजन. लवकर बोला आलेले. हो अलग निरंजन. दाम्या हो दाम्या मला मारून राहिले रे. पकडलो रे मी. ये रे बाहेर ये रे बा. मी आहे का तो त्याचा फाम्या करा लागते. आता बोला लवकर दिले. हराम करायला बाई. अलग निरंजन करून आला साया तो. बोला दिले लवकर. दाम्या लवकर आहे ना. मला लय मारून आले ढोरासारखं रे बाबा. पिशार घालणं चालला 2 दिवस झाले माया. अरे पाय रे दाम्या मी तुला म्हणू की नाही भांडं फुटते म्हणून फुटलं भांडं. तू आता घे आता दाबून. आता खाना तुला सपाटे. कर आता अलग निरंजन. काय करता आता? तुझ्या तो गोट्या पकडला तिकडे. मामा काय ना काय आयडिया तिकडे. कसं करू रे बापा. आता कसं करू. आता पकडला गेला माझ्यासोबत गोटे. आता कसं मार खायला घेऊन मला आता. ते पहिलेच म्हणून मी वय करू नको जास्त. भाजी पलट्याले टाइम नसते लागत. तुला तर बाबा बाया पाहिजे होत्या. माणसं पाहिजे होते. धीरे धीरे कोरा लागते. तुला असं वाटलं एका दिवशी खाऊ. ये मग आता आलं घरावर भांडे. भांडं फुटलं ते. आम्हा काय करू हे सांग तू. काय करू मला काही सुसून नाही राहिला आता. हा गडी पकडला गेला एक तर माया. आता काय करू. अरे आता काही नाही. हातपाय जोडा फक्त. दुसरं काहीच करू नये. पाया लागा जाऊन. भाऊ चुकलं माफी मागा आणि निघा आठवून. आता नाही तर मग मार खायला काही आपण खायची मागणी आपण. डोरासारखा मार खाऊ. जर तोऱ्यात जर राहिलो तर नाही अलग निरंजन करत राहिला ना.
हागे धुतलं की मारतात मग तुला. बरं बरं चाललं मग तुम्हाला चाल बाहेर जाऊ आपण. मला काय पिसाट कुत्र्यानं चावलं का त्या बरोबर येऊ तर हा तुझ्या बरोबर मला सपाट्या खा लागते. मी निघतो आता इकून. झालो मी फरार आता समजून चाल. आणला मग भाषण गदा आता बस गद्यावर बसलो की चाललो. हो हो अलग निरंजन. हो धाम्या येणार आहे बाहेर येणं. हे मला तर राज देऊन राहिलं गळा. हो गळ्या हो मी मेल्या रेशीन काय तू. तो आवाज देऊन राहिला गड्या मामा. तू चालणं मोडणं हे मोडणं. तू ये निपट रे भाऊ. मला नको सांगू मी चाललो आता. चालू फरार उठून आता. की नाही त्या बाबा बाहेर हा येते की नाही बळा द्या लवकर. दाम्या येणार आहे. हो येणं हे मला तर राज देऊन राहिले ना. निरंजन अलग 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 निरंजन. झालं ना भाऊ अलग निरंजन. भांडं फुटलं ना आता आपलं. हा फुटलं. हा आलं रस्त्यावर आपण आता. हे पकडलं भाऊ. कोण आहे तू कोण आहे. कोणतं भांडे फुटलं. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन. बा खरं बोलणार रे दाम्या. आम्हाला मारून राहिले ते बाई रे बाबा. मार खाऊन राहिलो मी. हा मला अजून खोटंच बोलून राहिलो बाबा. खरं बोल रे बाबा. खरं बोल ना. हा मी त्या सोबती येणार बाबा. पकडा या महाराजले पहिले. याला सुता पहिले. आई खोटा बोलून राहिला ना. हा कसं त्याच्या सोबत्याला ऐकून नाही राहिला ना तो महाराज. हा ना याले निरंजन. अरे काय पकडा पकडी आहे. काय पकडा पकडी आहे. बाबाला पकडता का तुम्ही. बाबाले अलग निरंजन बाबाले अलग निरंजन बाबाले अलग निरंजन. अरे मारतात रे गळा. पुरे खवलेलात नाही. अरे साल्या गोट्या तुले काय अक्कल आहे की पोहून जाता. काय हाती सापडला तू. आता दुकानदारी बंद होऊन राहिली नाही. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.